ह्या प्रकल्प ज्यांनी अतिशय आपल्या कर्तृत्वानं कर्तव्याने सुरू केलेला आहे ते सन्मान्य गणेश निबे त्यांचा मी आपल्या सर्वांच्या वतीने पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो। आम्ही आल्यापासून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गणेश निबे यांनी केलेली प्रगती आहे। आता बरेच सामंजस्य करार त्यांनी आता या ठिकाणी त्याचे आता पूर्ण झालेत आणि मला या गोष्टीचा व्यक्तिशः अभिमान आनंद आहे की गणेश हा एक तर माझ्या मतदारसंघातील आहे। 20 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांनी एक हॉटेल सुरू केलं होतं, उद्घाटन माझ्या हस्ते झालं होतं। तो आमच्या प्रवरेचा विद्यार्थी आहे। स्वाभाविकपणे सुरुवातीला एक MSCBचं त्यांनी सांगितलं काम सुरू करताना, मग ही सायकल पहिल्यांदा त्यांनी निर्माण केली, पण विलक्षण धडपड त्याच्यामध्ये आहे आणि मला वाटतं त्याची जी कर्तव्य शक्ती आहे, क्रियाशक्ती आहे, भविष्याचा वेध घेणारी त्याची जी क्षमता आहे, त्याचा परिणाम आज ह्या निबे स्पेसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो। आणि म्हणून आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहताना आज जो आपले आदरणीय प्रधानमंत्री विश्व नेते नरेंद्र मोदी साहेबांनी मेक इन इंडियाचा जो या ठिकाणी संकल्प पुढे आणला, त्याचा भाग म्हणून माननीय गणेश यांनी आपल्या ह्या उपक्रमाला सुरुवात केली, कारखान्याला सुरुवात केली। 20 वर्षाचा प्रवास गणेशचा मी जवळून पाहिलेला आहे आणि म्हणून मला मी सुरुवातीला म्हटलं की अभिमान वाटावा असं हे कर्तृत्ववान असा हे व्यक्तिमत्व आहे। आता शिर्डीच्या नवीन MIDC मध्ये जे डिफेन्स क्लस्टर उभं राहतंय, ते डिफेन्स क्लस्टर उभं करावं आम्ही गणेशजीला आग्रह केला, विनंती केली आणि मला उदय सामंत साहेबांचं खरं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी तात्काळ आमच्या विनंतीला मान्य करून शिर्डी MIDC स्थापन केली आणि त्यातला पहिला जो प्रकल्प येणार आहे तो आमच्या गणेशचा येणार आहे। 200 एकर जमीन त्यांना आपण त्या ठिकाणी दिलेली आहे। मी खरं उद्योग मंत्री महोदयांना विनंती करणार आहे आणि आमचे उद्योग सचिव आणि MIDCचे CEO या डिफेन्स क्लस्टर सुरू करण्यामध्ये काय अडचणी आहेत तांत्रिक, त्या तात्काळ जर दूर करू शकलो आपण तर मला वाटतं या प्रकल्पाला चालना मिळेल आणि आज राज्याच्या दृष्टीने 15 लाख कोटीच्या गुंतवणुकीचे महत्वाकांक्षी करार दावोसमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली झाले, देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणून आज गुंतवणुकीकरता आपल्या राज्याचं नाव घेतलं जातं। याचं सगळं श्रेय ज्यांना दिलं पाहिजे ते आपल्या राज्याचे कर्तव्यगार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत। त्यांचं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो की साहेब आपण वेळ दिला, गणेश या कारखान्याच्या या उद्घाटनासाठी आपण यायचं मान्य केलंय। आमचा गणेशचं बॅकग्राऊंड म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याला काय फार मोठी परंपरा नाही की तो कारखानदार होता, त्याचे पूर्वज कारखानदार होते, त्याचे कुणी नातेवाईक कारखानदार होते। एक सेल्फ मेड मॅन म्हणून गणेश या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे। मी आपल्या सर्वांच्या वतीने मी अधिक वेळ घेत नाही, माननीय मुख्यमंत्र्यांना पुढे जायचं आहे, मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। गणेशची अशीच प्रगती होत राहिली पाहिजे। त्याच्या मातोश्री मला भेटल्या मगाशी, एक कौटुंबिक आमचा स्नेह राहिला अनेक वर्षाचा, मला मनस्वी आनंद होतो की कौटुंबिक सोहळ्यासाठी मला उपस्थित राहता आलं। मी अतिशय मनापासून आनंदी आहे। मी गणेशच्या भावी वाटचाली करता आणि त्याच्या प्रकल्पाची अशीच ती उत्तरोत्तर प्रगती होत राहावी आणि आपल्या देशातला एक नामांकित संरक्षण उत्पादक क्षेत्रातला एक मोठा नामांकित उद्योगपती व्हावं अशा शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर सन्माननीय उद्योग आणि मराठी भाषा मंत्री आदरणीय श्री उदयजी सामंत यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती मी श्री उदयजी सामंत यांना